निलेश दादा तुमचं हार्दिक स्वागत हिडन स्पेसेस परिवारातर्फे। त्यांना ओळखीची काही गरज नाहीये, ते आपल्या फॅमिली मेंबर्स पैकीच एक आहेत। माननीय श्री निलेश तरस नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात। आपले जे काही प्रॉब्लेम सुख दुःख आहे त्यामध्ये नेहमीच आपल्याला त्यांनी साथ दिलेली आहे। मी निलेश दादांना विनंती करतो आजच्या या मंगल क्षणी तुम्ही 2 शब्द सांगावेत। सर्वांना प्रथम हिडन बेस मधील सर्व सभासदांना त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माता भगिनींना गणेश उत्सवाच्या या ठिकाणी खूप शुभेच्छा। आज गणेश उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल हिडन बेस मधील सर्व सभासदांचं मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात हा गणेश उत्सव साजरा होत असतो। आज आपण सर्वजण या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त एकत्र जमलेलो आहोत। खरं आता आपल्या सोसायटीतील बरेच प्रश्न बरेच अडचणी या ठिकाणी आपल्या समस्या आहेत, परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आता आपल्या सोसायटीमध्ये अनेक कामं त्या ठिकाणी राहिल्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बऱ्याचशा गोष्टी याच्या पुढच्या आणि याच्या मागच्या गोष्टी बऱ्याचशा आपल्याला माहित नाही आपल्या सोसायटीमधील सभासदांना। त्याचप्रमाणे आपल्या समोर जो रस्ता झालाय तो देखील 100% त्या ठिकाणी आम्ही योगदान केलेले प्रत्येक शेतकऱ्याला भेटून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भेटून त्या ठिकाणी आपल्या रस्त्यासाठी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी रस्ता देखील विकत घेतला होता। त्याच्यामुळं प्रत्येकाने त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण बघितलं त्या रस्त्याच्या होण्यासंदर्भात बऱ्याच अडचणी आल्या होत्या। त्यामध्ये सीसीएमसीच्या अधिकाऱ्यांनी खूप त्रास दिला, त्यामध्ये त्यांची सही होत नव्हती, परंतु त्या ठिकाणी जवळच्या सोसायटीला रस्ता होणं खूप गरजेचं होतं। त्यासाठी आपण हा रस्ता या ठिकाणी केला। त्यानंतर आपली मध्यंतरी केबल जळली होती एमएससीबीची, तेव्हा देखील आपण या ठिकाणी एमएससीबीला सांगून त्या ठिकाणी आपण 3 लाखाची जवळपास एमएससीबी केबल त्या ठिकाणी आणून दिली। त्यानंतर आपल्या व्हायला भिंतीचा प्रश्न बऱ्याच वेळा त्या ठिकाणी तुमचे सर्वांचे ओनर राजेंद्र गावडे या ठिकाणी मला वाटतं जवळपास मागच्या 15 ऑगस्टला आले होते की त्यांनी त्या ठिकाणी त्या भिंती संदर्भात, परंतु राजेंद्र गावडे हे बिल्डर जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला खूप सुविधा दिल्या, परंतु त्यांच्या सुरुवातीच्या काळाला त्यांना आपण या ठिकाणी खूप सहकार्य केले। ते कुठेतरी विसरून त्या ठिकाणी आपण बघितले जे भिंत आहे ती भिंत तुम्ही ना उद्यापासून काम चालू करून बांधून घ्या, आणि ते कारण फक्त तुम्हाला तुमच्यासाठी नव्हतं, परंतु ते राजेंद्र गावडे जरी आपल्याला बाहेरून त्या ठिकाणी रावेत बनले असतील किंवा काय असतील ते देखील आपल्याला आता 2-3 महिन्यासाठी यूज करणार, कारण की इलेक्शन रावेत नंतर या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर वेगळं होणार आहे। त्याच्यामुळे आपल्या सोसायटीमध्ये सभासदांना विनंती की आपली व्यक्ती आपल्या मधला त्या ठिकाणी निवडून गेला तर निश्चित आपली कामं होतात, कारण की सिस्टमच्या आत राहून आणि सिस्टमच्या बाहेर राहून काम करण्यात खूप फरक आहे। त्याच्यामुळे आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण काम आजपर्यंत करत आलेलो आहोत। आणि ही सोसायटी पहिली सोसायटी की ज्यामध्ये माझं सर्व मित्र परिवार आहे, तिथे एकदम आम्ही तुम्ही ए विंग झाली पहिली, त्यानंतर बी विंग झाली, पण ए विंग मध्ये आम्ही सर्वजण खूप जवळचे मित्र आहोत। सगळ्यांना माहिती की प्रत्येकाला काम करण्याची त्यावेळेस त्यांना माहित होतं की मी राजकारणात होतो पूर्वी उभा, गेल्या 10 वर्षापूर्वी देखील मी राजकारणामध्ये होतो, तेव्हा देखील थोड्या मताने त्या ठिकाणी आपला पराभव झाला, परंतु काय हरकत नाही, त्याच प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काम केलेले। परंतु आता तुम्ही सर्वजण जर मागे उभे राहिले तर निश्चित आपलं या ठिकाणी आपण विजय होणार, कारण की आपली सोसायटी जवळची जर या ठिकाणी जर आम्ही काम करू शकलो तर त्यात काय उपयोग। त्याच्यामुळं सर्वात जास्त आपल्या सोसायटीकडे लक्ष आहे। तुम्ही असा कोणत्याही प्रकारचा गैरसमज करू नका घेऊ की आपली कामं होत नाही। तो वाद फक्त राजेंद्र गावडे आणि माझ्यामध्ये होता, कारण की त्यांनी मला ज्या कमिटमेंट केल्या होत्या त्यांना समोर जरी बोलून घेतलं ते येणार नाही, कारण की त्यांनी इतक्या कमिटमेंट मला केल्या होत्या की त्यांनी मला त्या रोडचं भाडं 10,000 देतो 20,000 देतो, मी कोणत्याही प्रकारचे त्याच्याकडून पैसे घेतले नाही। त्यावेळेस त्याला 2 ते 3 गुंठे तुमच्या गार्डन मध्ये माझी स्वतःची मित्र खातीर मी दिलेली। आज जर रेट काढला तर 50 लाख रुपये गुंठा आहे, पण मित्र म्हणून मी त्यावेळेस त्यांना दिली, परंतु त्यांनी त्याचा आपल्याला गैरअंदाज सांगितला की निलेश तरच कंपाऊंड होऊन देत नाही। त्याच्यामुळे तुम्ही ते मनातून काढून टाका आणि उद्यापासून भिंतीचं काम चालू करा, एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।